आणि एक मोठी बातमी आहे। मोशी दुर्घटनेमध्ये पिलर खाली अडकलेल्या कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली। अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात आलेलं आहे। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन केलं जाते आणि या ठिकाणी पिलर खाली एक कर्मचारी अडकला होता। अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर या कर्मचाऱ्याची सुटका झालेली आहे। मोशीमध्ये कालच इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं होतं। आणखी 8 जण अडकल्याची माहिती होती। त्यातील एका कर्मचाऱ्याला आता पुन्हा एकदा जवानांकडून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। पिलर खाली खरं तर हा कर्मचारी या ठिकाणी अडकला होता आणि या अडकलेल्या कर्मचाऱ्याची अखेर सुटका झालेली आहे। आणखी काही कर्मचारी या ठिकाणी अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। अजून तरी त्या संदर्भात कोणती अधिकृत माहिती आली नाहीये। मात्र या ठिकाणी अजूनही अथक प्रयत्नांनंतर या कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आलेली आहे। एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि लष्कराच्या जवानांकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अजूनही त्या ठिकाणी शोधकार्य राबवलं जातंय। अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात आलेलं आहे। मोशी दुर्घटनेमध्ये पिलर खाली हा कर्मचारी अडकला होता आणि या कर्मचाऱ्याची सुटका अखेर झालेली आहे। अनेक तासांचे प्रयत्न, काल संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती। त्यानंतर बचाव कार्य सुरू होतं। तब्बल 14 कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती होती। त्यातील 9 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि या कर्मचाऱ्याची देखील आता इथं पिलर खालून सुटका करण्यात आली, म्हणजे एकूण 10 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आणखी काही कर्मचारी या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। त्याच अनुषंगानं आता या ठिकाणी अजूनही बचाव कार्य, शोध मोहीम सुरू आहे। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि सुटका जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। मात्र आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती रेस्क्यू करताना अडचणी ज्या आहेत ते निर्माण होत आहेत, कारण पिलरखाली अडकलेल्या कामगाराला काढताना मोठी दमछाक जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांची होताना पाहायला मिळाली। एनडीआरएफ असेल, आर्मी असेल, त्याचबरोबर पीएमआरडीएचे जवान असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते संपूर्ण परिसरामध्ये केलं जाते। मात्र अजूनही या परिसरामध्ये 9 जण जे आहे ते अडकले असण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यांच्याशी संपर्क जो आहे तो अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते तळमजल्यावरती उतरलेले आहेत। मात्र आपण पाहतोय की सध्या जे रेस्क्यू करण्यात येत आहे त्याच्यामध्ये मोठ्या अडचणी ज्या आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळतात। आणखी आपण पाहतोय की एका कामगाराची जी आहे सुटका केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र याच्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती जी आहे ते अजूनपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून देण्यात आलेली नाही। रात्री मध्यरात्रीपर्यंत 9 जणांची सुटका केलेली होती आणि आपण पाहतोय की